आधी आपण जाऊया ओमकडे आणि ओमकडून आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं मुंबई महापालिकेचं चित्र आहे। ओम, सगळ्यात महत्त्वाचं मुंबई महापालिकेमध्ये खरं तर संपूर्ण 29 महापालिकांमध्ये जर सर्वात हॉट महापालिका म्हटली तर मुंबई म्हणावे लागेल। सगळ्याच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली होती। नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यावर ही निवडणूक लढली जाते? एकदम बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात करूया। निश्चितच खरं तर आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर आशिया खंडातल्या ज्या काही महत्त्वाच्या महापालिका लोकल बॉडीज आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची महापालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं। अर्थात विविध ॲस्पेक्ट्स विविध प्रकारच्या दृष्टिकोनातून ही महापालिका महत्त्वाची ठरते। आर्थिक गणित असेल किंवा एकंदर मुंबईची जी स्थिती आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे मुंबई महत्त्वाची आहे। महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तर या निवडणुकीत काही महत्त्वाच्या ज्या की पॉईंट्स होते जे महत्त्वाचे मुद्दे होते त्यामुळे ही निवडणूक गाजली। मुख्यत्वे मराठी अस्मितेचा मुद्दा, त्यानंतर भाजपकडनं उपस्थित करण्यात आलेल्या मुंबईतल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीच्या संदर्भातले काही महत्त्वाचे विषय आणि अखेरच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर भाषिक अस्मितेसोबतच मुंबईचं औद्योगिकीकरण किंवा मुंबईचं अदानीकरण होतंय हा ठाकरे बंधूंकडनं उपस्थित करण्यात आलेला मुद्दा, त्याला फडणवीसांनी दिलेलं उत्तर, एकंदर मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटातलं आव्हान, भाजप विरुद्ध दोन ठाकरे बंधूंची युती, या सगळ्याच मुद्द्यांची एकंदर जर आपण चर्चा केली तर ही निवडणूक या सर्व अर्थानं गाजली। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण हा या सगळ्या निवडणुकीतला एक केंद्रबिंदू होता। कारण सातत्यानं 20 वर्षांपासून जी चर्चा होती की मुंबईमध्ये आणि विशेषत्वानं ठाकरे बंधू हे कधी एकत्र येतील। अर्थात महापालिकेची निवडणूक जी अतिशय अटीतटीची मानली जाते ती निवडणूक या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं औचित्य ठरली आणि या औचित्याला अनुसरून या दोन भावांची युती झाली। या युतीनंतर कुठेतरी चर्चा होती की आता नेमकं काय होणार, या समीकरणामुळे खूप मोठा धक्का महायुतीला बसतोय का। अर्थात जर आपण गेल्या काही दिवसातला एक नरेटिव्हचा प्रयत्न बघितला तर कुठेतरी हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये दोन्ही भाऊ यशस्वी ठरतायत का असा प्रश्न या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय। आधी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सुरू झालेलं राजकारण, त्यानंतर भाजप नेते अण्णामलाई यांनी केलेलं विधान आणि एकंदर त्यानंतर उद्योगपतींच्या घशात मुंबईसह महाराष्ट्र आणि भारत या सगळ्या गोष्टी घालण्याचा संस्था घालण्याचा विषय जो राज ठाकरेंनी मांडला त्याला फडणवीसांनी दिलेलं उत्तर, यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींची खरं तर एक छाप या निवडणुकीवरती आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर कुठेतरी पक्षांमधली बंडखोरी, पक्षांतर्गत बंडाळी आणि एकंदर उमेदवारांना तिकीट देण्यावरून सुरू झालेलं नाराजी नाट्य, या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या मुद्द्यांचा कुठेतरी परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला तर या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीच्या निकालावरती आणि एकंदर मतदानावरती कशा पद्धतीने परिणाम होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असते। ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की हा जो शेवटचा काही तासांचा अवधी असतो तो छुप्या प्रचाराचा असतो, राजकीय नेत्यांच्या भाषेत सांगायचं तर लक्ष्मी दर्शनाचा सुद्धा हा कालावधी असतो। त्यामुळे यात काही तासांमध्ये कशा पद्धतीची रणनीती आखली जाते, कशा पद्धतीनं चक्र फिरवली जात आहेत आणि खरं तर जो खाजगीतला प्रचार आहे, जो डोअर टू डोअर जाऊन केला जाणारा प्रचार आहे, ज्याला आता निवडणूक आयोगानं सुद्धा काही प्रमाणात मान्यता दिली, तो प्रचार कशा पद्धतीने केला जातोय आणि त्याचा कितपत रोल या निवडणुकीच्या निकालामध्ये राहतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शेवटच्या मुद्द्यातला एक शेवटचा उपमुद्दा की मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर अनेक भवितव्य, अनेक समीकरण अवलंबून असणार आहेत। ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व या निवडणुकीवर अवलंबून आहे असं सातत्यानं भाजपकडनं बिंबवण्याचा प्रयत्न होतोय। दुसऱ्या बाजूला भाजप जो गेल्या अनेक वर्षापासून मुंबईमध्ये आपला महापौर बसवण्याची, आपली सत्ता काबीज करण्याची जी स्वप्न उराशी बाळगून आहे ती स्वप्न या निमित्तानं पूर्ण होत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे। जर भाजपची स्वप्न सत्तेच्या पदापर्यंत जाण्याची पूर्ण होत असतील तर ती केवळ भाजपच्या स्वबळावर नाही तर एकनाथ शिंदेंच्या कुठेतरी पाठिंब्यानं बहुमताच्या एकंदर आधारावर होत आहेत का, आणि जर तसं झालं तर निश्चितपणे एकनाथ शिंदेंचं सुद्धा राजकीय महत्त्व जे खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर काही अंशी का होईना पण कमी झाल्याचं दिसत होतं ते सुद्धा महत्त्व वाढवू शकतं। त्यासोबतच ठाकरे बंधू जर निवडणूक जिंकले तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मोठा बूस्ट असेल। विशेषत्वानं राज ठाकरे जे सातत्यानं पराभवाच्या गर्तेत आहेत, मनसेला सातत्यानं पराभव स्वीकारावा लागतोय, त्या मनसेसाठी सुद्धा ही कुठेतरी निवडणूक बूस्टर ठरू शकते। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसनं महत्त्वाची भूमिका घेत या निवडणुकीत सोबळाचा निर्णय घेतला, वंचित सोबत जाऊन युती केली। या सगळ्या गोष्टींची जर आपण उकल केली तर कुठेतरी या सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाची असलेली ही निवडणूक नक्की निकालाच्या माध्यमातून कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकते आणि मुंबई नेमकी कोणाची हे 72 तासांमध्ये कळणार आहे। त्यामुळे मुंबईकर कोणाच्या दिशेने आपलं मत देत आहेत आणि कोणाच्या दिशेने आपला कौल देत आहेत पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीतच मुंबई महापालिकेची निवडणूक ही संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाची
महत्त्वाची ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनी खरं तर मुंबई महापालिकेची निवडणूक चांगलीच गाजती आहे. यामध्ये मराठी भाषा, त्याचप्रमाणे अमराठी आणि एकंदरीतच मराठी अस्मिता हे जरी मुद्दे पणाला लागलेले असले तरी देखील काय नेमकं मतदारांच्या मनामध्ये ते अर्थातच आपल्याला 15 तारखेला दिसणार आहे. 16 तारखेला अर्थातच हे सगळे निकालांमधून स्पष्ट होणार आहे. तर एकंदरीत आपण ग्राफिक्समधून एकदा पाहूया कशा प्रकारे या 9 महापालिकांचं हे चित्र आहे ते. सर्वात आधी आपण पाहूया मुंबई महापालिकेसंदर्भातली महत्त्वाची माहिती. क्षेत्रफळ आहे 6328 चौरस किलोमीटर. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर मुंबई महापालिका काम करते. लोकसंख्या 12.44 दशलक्ष इतकी आहे. बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं ते 74,000 कोटी 427. तर एकूण जागा 227 नगरसेवकांना निवडून द्यायचं आहे. मुंबई महानगरपालिकेचं हे चित्र सध्या आपण पाहतोय. अनेक महत्त्वाचे मुद्दे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये गाजलेले आहेत. 6328 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. लोकसंख्या 12.44 दशलक्ष इतकी आहे. तर मुंबई महापालिकेचा जो अर्थसंकल्प आहे 74,427 कोटींचा आहे. एकूण जागा 227 आहेत. तर यावेळीची लढत जी आहे मुंबई महानगरपालिकेची ती आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. कशा राजकीय पक्षांमध्ये अशा किती मोठी ही खरं तर लढत आहे. आपण जाऊया पुढच्या. भाजप 137 जागांवर ही निवडणूक लढते आहे. तर भाजप आणि शिवसेना ही युती आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबई महापालिकेमध्ये भाजप 137 जागांवर लढत आहे. 2 जागांवरचं नामांकन रद्द झालेलं आहे. शिवसेना 91 जागांवर या ठिकाणी लढते आहे. शिवसेना, युबीटी आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही जी आघाडी आहे 163 जागांवर शिवसेना युबीटी जागा लढते आहे. यामध्ये मनसे 53 जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. काँग्रेस आणि वंचित ही झालेली आहे युती. काँग्रेस 143 जागा, वंचितला 50 जागा आणि रासपा 5 जागांवर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 96 जागांवर निवडणूक लढवतीये.